नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण परमोरी येथे आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण प्रत्यक्षात प्रगतशील शेतकऱ्यांची भेट घेतो आहे। थोडक्यात काय तर आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसापासून आपण शास्त्रबद्ध शेतीच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे। त्यामध्ये सर्वात जास्त जी चर्चा होत आहे ती आहे मित्रांनो इनोव्हाकॅल आणि पीकेमोरची। कारण काय तर पीकेमोर मध्ये फॉस्फरस, पोटॅश, बोरॉन हे तीन महत्त्वाचे घटक आहेत आणि इनोव्हाकॅल मध्ये कॅल्शियम आहे। जे फॉस्फरस आणि कॅल्शियम एकत्र चालत नाही, ते मॉलिक्यूल एकत्र चालतं आणि त्याचा रिझल्ट कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मिळतो आहे। कारण मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलेलो आहे की मार्केटिंग किंवा वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट करत असताना या ठिकाणी आपण जर बघितलं तर खरंच त्या मॉलिक्यूलचा रिझल्ट आहे का आणि शेतकरी समाधानी आहे का, हा प्रमुख प्राधान्य शास्त्रबद्ध शेती थोडक्यात शेतकऱ्यांच्या प्रती सद्भावना ठेवून चांगले प्रोडक्ट त्यांना रेकमेंडेशन करण्याचा प्रयत्न करत असते। आणि म्हणूनच आज आपण परमोरी येथे येऊन प्रत्यक्षात काकांची भेट घेतो आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेतो आहे की नेमकं खऱ्या अर्थाने तुम्हाला काहीतरी बदल जर झाला असेल तर इमानदारीने या ठिकाणी सांगायचं आहे। विनाकारण कुठल्याही गोष्टीला प्रचाराला आपल्याला बळी पडायचं नाही आहे। मी आपल्याला शास्त्रबद्ध शेतीच्या माध्यमातून आवर्जून सांगू इच्छितो मित्रांनो। तर चला काकांकडून आपण जाणून घेऊया। काका नमस्कार। नमस्कार, मी संजय दौलतराव शिवले, परमोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। मी साधारणतः 25 वर्षापासून टोमॅटो करतो। पण टोमॅटो शेती करत असताना मला दरवर्षी काही ना काही अडचणी जाणवायच्या। त्या अडचणींमधून शोध घेता 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 आपले जाधव सर यांची यावर्षी आमची गाठभेट झाली। 2 प्लॉट केलेले, 2 एकरचे, 1 एकरचे। त्याच्यामधून 1 एकर प्लॉट सरांना दिला आणि 1 एकर मी माझ्या पद्धतीने केला। ते करत असताना मला फुल ड्रॉपिंग, पानांचा रफनेसपणा, काळुखी या अशा अडचणी यायच्या। मग सरांनी मला एका प्लॉटला ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांचा प्लॉट तर चांगलाच आहे, पण त्यांनी जो मी स्वतः केलेला होता त्या प्लॉटसाठी एक पीकेमोर आणि आपलं हे इनोव्हाकॅल याचा एक ते 2 स्प्रे टाकायला लावले। ते टाकल्यानंतर मला त्याचे इतके अप्रतिम रिझल्ट आले आणि मग सरांनी मी फोन केला की या औषधांचे रिझल्ट खूपच छान आहे। पोटॅश, फॉस्फरस आणि कॅल्शियम या तिन्हींचं कॉम्बिनेशन सुंदर प्रकारे मिळाल्यामुळं माझ्याकडे फळ सेटिंग आणि जो फुल ड्रॉपिंग हा प्रकार पूर्ण थांबून आणि कळी सेटिंग एकदम तुम्हाला बघायची असेल तर बघू शकता की सुंदर प्रकारे झालेली आहे। पहिले आपल्या या टोमॅटोच्या प्लॉटला बुडफळ लागत नव्हतं। त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण पीकेमोरचा स्प्रे घेतला त्यावेळेस ही पूर्णपणे सेटिंग झालेली दिसते। बघा आपल्याला, ही बघा, ही सेटिंग आहे, ही सेटिंग अशी पूर्णपणे झालेली दिसते स्प्रे गेल्याच्या नंतर। ही बघा अशी। तरी त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद काका। नमस्कार। खऱ्या अर्थाने तर मला एवढं सांगायचं आहे आपल्याला की शेतकऱ्यांना जे काही मार्गदर्शन आपण करत असतो, आपल्या शेतकरी वर्गांना माहित नसेल तर मी एवढं सांगू इच्छितो की मी स्वतः MSc ॲग्रिकल्चर आहे, सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री आपण पहिल्यांदा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो मित्रांनो। कारण काय आहे की वेगवेगळ्या ऍड करत असताना त्याच्यामध्ये खरंच जाहिरातीमध्ये दम आहे का तो काही पार्ट नाहीये, पण शास्त्रबद्ध शेती आणि सर एक शेतकरी मुळात रिझल्ट घेतल्याशिवाय कोणालाही सांगत नाही। तुम्ही भरपूर आम्हाला सांगाल या औषधापासून रिझल्ट आहे, त्या औषधा, पण ज्यावेळेस प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी वापरलं, जेव्हा रिझल्ट भेटला तरच तो सांगू शकतो, 100% नाही तोपर्यंत विश्वास ठेवत नाही। तर हेच या ठिकाणी मला सांगायचं होतं। कारण काय शेतकऱ्यांच्या प्रती सद्भावना ठेवून जर आपण काम करत असेल तर नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे। आणि या दृष्टिकोनातून आपण शेतकऱ्यांना चांगलंच गाईड करायचं आहे काका। आपल्याला मिसगाईड करून जाहिराती करायच्या नाही। अनेक प्रकारचे लोक भेटतात, हे वापरा ते वापरा, नक्कीच, पण आपण त्याच्यावर विश्वास नाही ठेवतो। हो, आपण प्रत्यक्षात जेव्हा रिझल्ट घेतो बरोबर तरच त्याच्यावर विश्वास ठेवतो, असं। तर खूप खूप आभार, धन्यवाद काका। धन्यवाद मित्रांनो, थांबतो इथंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। पाहत राहा शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता YouTube चॅनल।